नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वाचन हा एक आपल्या सर्वांचा उत्तम छंद असायला हवा. जर आपल्याला पाणी हवं असेल तर जी पोहरं आपण विहिरीत टाकणार आहे, तर त्या विहिरीमध्ये जर पाणीच नसेल तर त्या पोहऱ्यामध्ये येणार नाही. जर तुम्हाला उत्तम रीतीनं तुम्हाला बोलायचं असेल, उत्तम रीतीनं संवाद करायचा असेल, तुम्हाला उत्तम रीतीनं माईकवर अगदी प्रभावीपणे बोलायचं झालं तर तुमच्याकडे शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. आणि तो शब्दसंग्रह तुमच्याकडे कधी येईल? जेव्हा तुम्ही दररोज वाचन कराल, दररोज तुम्ही त्या केलेल्या वाचनावरती मनन कराल, चिंतन कराल, सातत्यानं तुम्ही जर पुस्तक वाचनाच्या सहवासात राहिला तर तुमचा शब्दसंग्रह वाढेल. आणि शब्दसंग्रह वाढल्यामुळे आपोआपच तुमची बोलण्यामध्ये परिणामकारकता येईल. तर आज आपण पाहणार आहोत, वाचन हा आपल्या सर्वांचा एक उत्तम छंद असला पाहिजे. असा धरी छंद जाई तुटून या भावबंध. मोठमोठे लोक सांगतात की असा छंद धरा की ज्यामुळे तुमचे संकुचित विचार झटकून टाकाल. वाचन या छंदामुळे अनेक जण सांगतात की तो वाचनामुळं बहुश्रुतपणा येत असतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची असेल, आपल्या जगाची असेल, विविध क्षेत्रातली माहिती खरं तर आपल्याला वाचनामुळे मिळत असते. मग अन्य देशातील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कसा आहे, त्यांच्या चालीरीती कशा आहेत, हे आपल्याला वाचनातून समजतं. इतर धर्मातील लोकांचं राहणीमान कसं आहे, त्यांचे आचार विचार कसे आहेत, त्यांच्या या सर्व असणाऱ्या ज्या बाबी आहेत, तर या सर्व बाबी आपल्याला वाचनामुळे लक्षात येतात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुधारणा करण्याचं एक साधन म्हणजेच वाचन आहे. आपल्याला कथा असेल, कादंबऱ्या वाचल्यावरती जो आनंद मिळतो, अनेक लोकांचे अनुभव आपल्याला वाचनातून समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते, त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर नेमकं काय घडलंय याची माहिती मिळते. आत्तापर्यंत माणसाने किती प्रगती केली आहे हे आपल्याला वाचनातून समजत असते. आपण वाचन केव्हाही कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात करू शकतो, तेथे खूप गोंगाट असतो तरी काही माणसं शांतपणे वाचत असतात. आपण एसटी मध्ये प्रवास करत असताना काही जण एसटी धडधड धडधड करत असते, एसटीचा आवाज येत असतो, इतर एसटी मधले प्रवासी एकमेकांशी बोलत असतात. तर काही जण पुस्तक असेल, वर्तमानपेपर असेल, कथा कादंबऱ्या असतील तर त्या अशा ठिकाणी ते वाचतात. आणि वृद्ध माणसं आपला असलेला वेळ वाया न घालवता वाचनामध्ये तो वेळ ते वाचण्यासाठी देतात. मग त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकातून खूप आनंद मिळतो. खरोखरच सर्वांना उपयोगी पडणारं वाचन हा मी म्हणेल सर्वोत्कृष्ट छंद आहे. आणि तो छंद तुम्ही मनाला लावा आणि दररोज वाचन करा आणि त्या वाचनातून तुम्ही बहुश्रुत व्हाल अशी अपेक्षा या व्हिडिओच्याद्वारे मी व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.